नमस्कार. काउंटर सिंक, काउंटर बोर आणि रीम स्प्लिट फिटच्या ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. आता आम्ही ह्याच्याबद्दल शिकूया. सत्राची उद्दिष्टे जाणून घेऊ. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल रेखाचित्रानुसार रेषा चिन्हांकित करा, ड्रिल, काउंटर सिंक, काउंटर बोर आणि छिद्रे पुन्हा करा, माप आणि आकार पूर्ण करा, स्प्लिट फिट करा. आता आपण ड्रिलिंग, काउंटर सिंकिंग, काउंटर बोरिंग आणि छिद्र पाडण्याची प्रक्रिया शिकूया. या प्रक्रियेमध्ये 4 मुख्य टप्पे आहेत. पायरी 1 वर्कपीस तयार करणे, पायरी 2 ड्रिलिंग, पायरी 3 काउंटर सिंकिंग आणि काउंटर बोरिंग, पायरी 4 तपासणे आणि मूल्यमापन करणे. आता आपण सर्व स्टेप्स एक एक करून तपशीलवार जाणून घेऊया. चला वर्कपीस तयार करूया. प्रथम स्टीलच्या रूलने कच्च्या मालाचा आकार तपासा. भाग 1 बेंच वाईस मध्ये धरा. हॅकसॉइंगद्वारे अतिरिक्त धातू कापून काढा. रेखाचित्रानुसार शेप आणि साईजनुसार फाईल करा. त्याचप्रमाणे वरील प्रक्रिया भाग 2 मध्ये पुन्हा करा आणि काम पूर्ण करा. आता भाग 3 वर काम करूया. रेखाचित्र आणि पंच विटनेस चिन्हांनुसार आकारमान रेषा चिन्हांकित करा. रेखांकनानुसार शेप द्या आणि साईजनुसार जादा धातू कापून काढा. भाग 3 च्या एकूण आकारात 29 mm × 29 mm × 9 mm समांतरता आणि लंबवतपणा राखण्यासाठी फायलिंग करा आणि फिनिश करा. पुढे आपण काउंटर सिंकिंग आणि काउंटर बोरिंग स्टेजवर जाऊया. भाग 1, 2, 3 जुळवा आणि स्प्लिट फिट म्हणून 3 तुकडे करा. शेवटी वर्कपीस तपासा आणि मूल्यांकन करा. जॉब्सच्या सर्व पृष्ठभाग आणि कोपऱ्यांमधून बर काढून टाका. छिद्र केंद्रे चिन्हांकित करा आणि जॉब ड्रॉइंगनुसार भाग 1 आणि 2 मध्ये पंच करा. आता आपण ड्रिलिंग स्टेजकडे जाऊ. ड्रिलिंग मशीन वाईस मध्ये जॉब निश्चित करा. चिन्हांकित भागात पायलट ड्रिलने छिद्र करा. पायलट ड्रिलिंग नंतर 6 mm ड्रिल वापरा आणि ड्रॉइंगनुसार छिद्रांमधून ड्रिल करा. त्याचप्रमाणे व्यास 9.8 mm मध्ये ड्रिल बदला आणि रेखाचित्रानुसार पूर्वी ड्रिल केलेले होल मोठे करा. ड्रिलिंग मशीनमध्ये काउंटर सिंक टूल फिक्स करा आणि काउंटर सिंक 2 होल आवश्यक खोलीपर्यंत ठेवा. त्याचप्रमाणे ड्रिलिंग मशीनमध्ये काउंटर बोर टूल फिक्स करा आणि काउंटर बोर 2 होल आवश्यक खोलीपर्यंत ठेवा. रेंचसह व्यास 10 mm हँड रिमर वापरून व्यास 9.8 mm ड्रिल केलेले 2 होल मोठे करा. आता आपण काउंटर सिंकिंग प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ.
काउंटर सिंकिंग हे ड्रिल केलेल्या छिद्राच्या टोकाला बेवल करण्याचे ऑपरेशन आहे. वापरलेल्या साधनाला काउंटर सिंक म्हणतात. जॉब मशीन वायर्समध्ये निश्चित करा आणि तो चौरस सेट करा. काउंटर संक होण्यासाठी मशीन स्पिंडलला ड्रिल केलेल्या छिद्रासह संरेखित करा. अलाइनमेंटमध्ये अडथळा न आणता मशीन स्पिंडलवर काउंटर सिंक टूल फिक्स करा. ड्रिलिंग मशीनची स्पिंडल गती सेट करा. काउंटर सिंकिंगची कटिंग गती ड्रिलिंग गतीच्या 1/3 आहे. छिद्र स्क्रू हेडच्या डोक्याच्या लांबीच्या समान खोलीपर्यंत काउंटर सिंक करा. पुढे काउंटर बोरिंगच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया. काउंटर बोरिंग हे काउंटर बोर टूलच्या सहाय्याने विद्यमान छिद्राचा व्यास दिलेल्या खोलीपर्यंत वाढवण्याचे ऑपरेशन आहे. स्क्रूच्या आकारानुसार काउंटर बोर टूल निवडा. आता आपण काउंटर बोरिंगची प्रक्रिया जाणून घेऊ. मशीनच्या स्पिंडलच्या अक्षावर मशीनच्या वायर्समध्ये जॉब निश्चित करा. योग्य व्यासाच्या ड्रिलचा वापर करून ड्रिल केलेल्या छिद्राचे स्थान सेट करा. ड्रिल केलेल्या छिद्रासह स्पिंडल अक्ष संरेखित करा. अचूक कामासाठी आपल्याला एकाच सेटिंगमध्ये बोर ड्रिल आणि काउंटर करावे लागेल. ड्रिलिंग मशीन स्पिंडलवर काउंटर बोर टूल माउंट करा आणि फिक्स करा. संरेखनात अडथळा न आणता ड्रिलिंग मशीनची स्पिंडल गती सेट करा. काउंटर छिद्र स्क्रूच्या डोक्याच्या जाडीपेक्षा किंचित जास्त खोलीपर्यंत न्या. काउंटर बोर टूलची डेप्थ नियंत्रित करण्यासाठी डेप्थ स्टॉप अरेंजमेंट वापरा. वर्नियर कॅलिपरच्या मदतीने काउंटर बोर छिद्राची खोली तपासा. पुढे हँड रिमरच्या सहाय्याने ड्रिल केलेले छिद्र मोठे करण्याबद्दल जाणून घेऊ. रिमर हे एक मल्टी पॉइंट कटिंग टूल आहे जे पूर्वी ड्रिल केलेले छिद्र अचूक आकारात पूर्ण करण्यासाठी वापरले जाते. रिमिंग उच्च दर्जाचे पृष्ठभाग पूर्ण करते आणि मर्यादा बंद करण्यासाठी मितीय अचूकता निर्माण करते. रिमरचे वर्गीकरण हँड रिमर आणि मशीन रिमर म्हणून केले जाते. हँड रिमिंग मॅन्युअली केले जाते, ज्यासाठी उत्कृष्ट कौशल्य आवश्यक आहे. मशीन रिमर मशीन टूल्सच्या स्पिंडलवर बसवले जातात आणि रिमिंगसाठी फिरवले जातात. रिमरचा आकार निश्चित करण्यासाठी ड्रिल आकार = रिमर आकार मायनस आकारापेक्षा कमी अधिक आकारापेक्षा जास्त. आपण रिमिंग स्टेजपासून सुरुवात करूया. बेंच वाईसमधील जॉब फिक्स करा. तयार पृष्ठभाग संरक्षित करण्यासाठी वाईस क्लॅम्प वापरा. जॉब स्थितीत असल्याची खात्री करा. चौकोनी टोकावर रेंच फिक्स करा आणि रिमर उभ्या छिद्रात ठेवा. ट्राय स्क्वेअरसह संरेखन तपासा आणि आवश्यक असल्यास दुरुस्त्या करा. रेंच घड्याळाच्या दिशेने वळवा आणि त्याच वेळी थोडासा खाली दाब लागू करा. रेंचच्या दोन्ही टोकांवर समान रीतीने दाब लावा. कटिंग फ्लुइड मधून लावा. खालचा दाब कायम ठेवून रेंच स्थिरपणे आणि हळू वळवा. छिद्र पुन्हा मोठे करा. रिमरची टेपर लीडची लांबी कामाच्या तळापासून चांगली आणि स्पष्ट आहे याची खात्री करा. रिमर छिद्रापासून वेगळे होईपर्यंत
वरच्या दिशेने खेचून रिमर काढा. आता आपण तपासण्याच्या टप्प्यात जाऊया. छिद्र स्वच्छ करा. स्टँडर्ड सिलेंड्रिकल पिनची अचूकता तपासा. रिमिंग करताना घ्यायची खबरदारी जाणून घेऊया. उलट दिशेने वळू नका, ते रिमड होल स्क्रॅच करेल. रिमरच्या शेवटाला वाईसवर प्रहार करू देऊ नका. संक्षेप करण्यासाठी आम्ही शिकलो: रेखाचित्रानुसार रेषा चिन्हांकित करा. ड्रिल, काउंटर सिंक, काउंटर बोर आणि होल्स पुन्हा करा. साईज आणि शेप पूर्ण करा. स्प्लिट फिट करा. तर हे होतं काउंटर सिंक, काउंटर बोर आणि रीम स्प्लिट फिटच्या बद्दल. आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना समजली असतील. भेटूया पुढच्या सत्रात.